स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त हलकर्णीत अभिवादन, माजी आमदार राजेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती। स्वर्गीय अजितदादांच्या विकास दृष्टीचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार। चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे सेवाव्रती, विकासाभिमुख आणि लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन कार्यक्रम पार पडला। यावेळी माजी आमदार राजेश पाटील यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। उपस्थितांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहिली। यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या सामाजिक बांधिलकीची, विकासाभिमुख नेतृत्वाची, सर्वसामान्यांशी असलेल्या आत्मीय नात्याची आणि लोकहितासाठी केलेल्या कार्याची आठवण जागवण्यात आली। समाजातील प्रत्येक घटकाला आपलं करणारे आणि विकासाला लोककल्याणाची जोड देणारं नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला। जनतेतील विठ्ठल, माझा हरवलेला विठ्ठल, दादा या शब्दांमध्ये त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली। यावेळी पांडुरंग बेनके, तानाजी गडकरी, SY पाटील, निखिल राजेश पाटील, भरमान्ना गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच KDCC बँकेचे कर्मचारी, नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, चंदगड तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक आणि कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वर्गीय अजितदादा पवार यांनी समाजासाठी केलेल्या कार्याचं स्मरण करत त्यांच्या विकास दृष्टीतून प्रेरणा घेऊन जनहिताची वाट अधिक सक्षमपणे चालण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला। भावनिक वातावरणात पार पडलेल्या या अभिवादन कार्यक्रमाने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याविषयी जनमानसात असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।